महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे। मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर महायुतीतील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरतंय अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवाय वादग्रस्त मंत्री आमदारांच्या वर्तनानं महायुती सरकारला डाग लागण्याची या ठिकाणी शक्यता आहे असंही सूत्रांकडून कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, महायुतीतील मित्रपक्षांमुळे भाजपची आता डोकेदुखी वाढल्याचं दिसतंय? मोहिनी, बरोबर आहे। ज्या पद्धतीने 2.5 वर्ष सरकार राज्यामध्ये होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात तिन्ही पक्षांचं सरकार आलं। तिन्ही पक्षांचं सरकार आल्यानंतर योग्य परीने हा संपूर्ण कारभार जो आहे तो महायुती सरकारचा चालेल असं वाटलं होतं। परंतु आपण जर पाहिलं तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधले आमदार असतील किंवा मंत्री असतील यांची वादग्रस्त विधानं असतील किंवा वादग्रस्त प्रकरणं असतील, यामुळे कुठेतरी आता भाजपचं टेन्शन साहजिकच वाढल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण मित्रपक्ष दोन्ही सोबत घेतल्यानंतर राज्यात सत्तेत आली, सत्ता साकार झाल्यानंतर आता सुरळीत कामकाज चालेल अशी अपेक्षा भाजपला सुद्धा होती। परंतु आपण जी प्रकरण पाहिली तर माणिकराव कोकाटेंचं सध्याचं प्रकरण सध्या सुरू आहे। धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा घेण्यात आलेला आहे। संजय शिरसाट यांचं प्रकरण जे आहे ते समोर व्हिडिओचं आलेलं होतं। भरत गोगावले यांचा अघोरी पूजेचा व्हिडिओ समोर आला होता। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संजय गायकवाड यांची वादग्रस्त वारंवार विधानं समोर येत आहेत। त्यांनी आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर मारहाण करण्याचा प्रकार जो आहे तो घडला होता। त्यामुळे वारंवार मित्रपक्षांचे मंत्री असतील किंवा आमदारांकडून अशा प्रकार घडतायत आणि साहजिकच यामुळे डाग जो आहे तो सरकारला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण जनतेचे प्रश्न सोडवत असताना अशा पद्धतीनं कुठेतरी मित्रपक्षातले आमदार आणि मंत्री जर वादग्रस्त विधानं करत असतील किंवा वादग्रस्त प्रकरणं त्यांची समोर येत असतील तर मात्र भाजपचं टेन्शन जे आहे ते वाढलेलं आपल्याला साहजिकच पाहायला मिळतंय। जे सोबत आलेले मित्र आहेत। नक्कीच विनायक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।